केला येत आहे त्यांची इथे काय आहे हां बस डेपो त्यांचा बस डेपोचा जो सांडपाणी आहे ते कुठे जातो त्याच्यातच जात असणार ना आपण ते टॅप केलं आहे का काय सिद्धेश कुठेही असू दे येऊन तर याच्यातच पडणार ना अजून कुठे जाणार हो असू दे पण ते इथेच जाणार ना हा काय ओशिवरा बस डिपो आहे कसला सिल्ट वगैरे काढतायत अख्खा सिल्ट तर भरलेलाच आहे पूर्ण तिथे पण त्या गाडीच्या इथे पण पूर्ण सिल्ट तर भरलेलं आहे मग हे काय काढतात मॅडम गाडी उतरण्यासाठी जे लागतं ते तरी ठेवलं असेल ते शेवटी नाही पण इथे पण हे काय सिल्टनीच भरलेलं आहे जर काढलं असेल इथेच ठेवलं आणि त्याच्यावर झाडं बिडा उगवले मे बी टर्निंगमुळे जे होतं ना डिपॉझिट ते असेल काय टर्निंगमुळे डिपॉझिट होते दिसतंय तर आणून गोळा केलेला आणि तू काय बोलतो रे थापामारीचं बोलू नको मला समजलं ना एवढा तर आपल्याला समजते ना की कसं एकदम एकच जागेत साचून राहणं झालं असेल कधी हा बघ बोलला ना की कुठे बघ इथे पण असेल त्यांचा ते सगळं इथूनच येत असेल बसवाल्यांचा मग ह्याच्या आपल्याकडे काय आहे सिद्धेश नंदू काही आउटफॉल जे वाटतात ना नाही त्याबद्दल आम्ही कळवलंय कोणाला कळवले तू आता बोलला की कॉन्ट्रॅक्टरला दिला पण हा तर बोलतो मिळाला नाही आणि तू बोलतो असं मग काय आहे काय कोणाचं समजायचं प्रॉपर आहे हां कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुझ्या समोर कॉन्ट्रॅक्टर आहे अरे कन्सल्टंट आहे देणारा कॉन्ट्रॅक्टरला तू काय मला गोल गोल बोलू नको कुठल्याही बाबतीत बिल्डिंगवाल्यांचं मला सांग यांच्याकडे स्वतःच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहे का हे कधीची बिल्डिंग आहे आणि यांच्याकडे आहे का स्वतःच्या हां का बघावं लागेल आपण जेव्हा आपला STPचा प्लॅन करतो त्याच्या आजूबाजूचा पूर्ण सर्वे कंडक्ट करून किती आउटफॉल्स आहे किती आपल्याला येणार कुठली कुठली एरिया ह्या बिल्डिंगचा त्या बिल्डिंगचा कुठला आहे तर आउटफॉल पुढे ते सिव्हर नेटवर्कला कनेक्टेड आहे जे एक्झिस्टिंग सिव्हर नेटवर्क आहे ना हां ते जे STPला मेन STPला जातं ते तिकडे आहे इकडे नाही आहे ते पण आता अजूनही आपल्याला कन्फर्म नाही आहे म्हणून विचारावं लागेल बोलला कारण त्या बाजूला आहे की या बाजूला आपल्याला काय नाही त्यांच्या स्वतःच्या पण कारण बरेच बिल्डिंग आहे ज्यांच्या स्वतःचा पण आहे एका पर्टिक्युलर साईजच्या वरच्या बिल्डिंग असतात त्यांना हो 100च्या जास्त असेल तर त्यांना सांगितलं गेलंय ना तर मग ते त्याच्याच मला तू सांग आता ह्याच्यात काय 100पेक्षा जास्त नाही आहे का हा मग तर तुमच्याकडे हे सगळं म्हणजे तोंडी पाठ असायला पाहिजे नाही तर तुमच्याकडे अजून काय आहे बिकॉज यू पीपल आर सुपरवायझरी रोल करणारे तर सगळे कॉन्ट्रॅक्टर्स मग आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे ना ठेवलं की नाही हां हे संडासचं तर पूर्ण जातोय ना नदीतच त्यांना संडास करायला तुम्ही नदीवरच देता कुठेही बघा तर तुम्ही असंच केलंय त्या आमच्या वालभटला पण असंच केलंय किती आता ह्याच्या तुम्ही मान्सूनच्या नावाखाली किती डिले आता कचरा बघ सुरुवात झाली ते लास्ट टाइम जसं बघितली होती तसंच आहे आतमध्ये पूर्ण भरलेला कचरा हे तुमच्या पिलर सिस्टम ना मी तुम्हाला लिहून देते पुढे जाऊन किती प्रॉब्लेम करणार बघा एवढे पिलर्स जे तुम्ही लावलाय आणि नदीच्या मधोमधी जे बांधलंय ना दिस इज टोटली रॉंग हे कोणाचं परवानगीनी आणि कसं काय हे देतात नदीच्या मधोमधी बांधायला आणि मेनली आहे इतकं पिलर्स तर बांधायलाच नको सगळं सिल्ट डिपॉझिशनचा पण इश्यू होत जाणार आहे आणि शेवटी जेव्हा जोरात आला ना की तुमच्या STP पण वाहून जाणार मग शेवटी आले का SWM हां बघा जरा अख्खा कचरा ह्याच्या खालीच दिसणार तुम्हाला कारण ह्यांनी ज्या पद्धतीने पिलर बांधलं आहे त्या पिलरमध्ये नुसतं कचरानी भरलेला बघा किती ढिगा आहे तुम्ही कधी आले नाही बघितलं नाही कोण आहे इकडचा सुपरवायझर आता कोण आहे तुमच्यामधून हां तुमच्यामधून कोण आहे आता कोणी नाही मग कोण आहे बोलून घ्या ना जो पण आहे हां बघा जरा दिसतंय का तुम्हाला
बघा बघा त्याच्या खाली बघा किती कचरा, आणि पुढे तर तुम्हाला अजून दृश्य एकदम विचित्र वाटेल. हां, आज सगळं दाखवायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की काय परिस्थिती करून सोडली आपण सगळ्या नदीचा. महेश, मला याच्या बाबतीतच सांगा, कारण तुमचे सर्व जे म्हणजे जिथे जिथे आपण लावलाय तिथे तिथे असंच परिस्थिती आहे एवढा पिलरचा. See, this STP which is there, this is for they said 3 MLD, okay, which is the last STP in Oshiwara, okay. Now here you see that is the outfall where there big one, okay. Here also one is there and ahead also one is there, okay. Now when such are there, tell me, as you are an engineer, what do you feel? Like if we are doing only 70% or 60% of such treatment plants, if such treatment plants we are doing, तो इसका क्या मतलब होता है बताइए. ये आगे की तरफ ये जो जा रहा है, हाँ, और यहाँ से जो आउटफॉल्स है अगर उसको टैप नहीं किया जाएगा और ये STP यहीं पे होके ख़त्म हो जाता तो क्या फ़ायदा. आखिर जो समुंदर में जाने वाला या नदी आगे की तरफ जो बह रही है और समुंदर के तरफ जो जाएगी फिर तो ये तो वैसे ही गंदा जाएगा. इसका मतलब हमने सारे जो आउटफॉल्स है उसको अभी तक भी हमने टैप नहीं किया है, और ऊपर से जो तबेले वगैरह है उसको भी नहीं टैप किया है. अभी हम महेश से पूछेंगे कि इसमें और कौन से चीज़ों को टॅप नहीं किया गया है. महेश इथे किती क्या हे आहेत कॅटल शेड्स किती आहे. कॅटल शेड्स पुढे पण इथे पण कॅटल शेड्स किती असणार ह्या स्ट्रेचमध्ये फक्त. हां, गाई गोठा वगैरे. हां हां, अच्छा. पुढे असेल माहीत नाही. आणि गाय गोठा शिवाय आपण अजून काय घेतलं नाही आहे याच्यात. नाही म्हणजे सगळं म्हणजे आता सपोज इंडस्ट्रियल एरियाज आहेत जसं आजूबाजूला त्याची मिक्स इन्फ्लुएन्स येते. इंडस्ट्रीचं जे ऑइल अँड ग्रीस आपण टँक ठेवलेला आहे प्रत्येक STP. हां, ऑइल अँड ग्रीस जे काही येतं हां, त्यासाठी एक वेगळा STP मध्ये तुम्ही ह्याच्या काहीतरी करावं. मला हे जेव्हा बघते ना तिथे तुम्ही सगळीकडे असंच करून ठेवलं आहे नदीवरच. कुठेतरी दुसरा शिवर लाईनमध्ये घाला, पण ह्या नदीच्या काम करता आणि नदीवरच संडास बांधून ठेवला सगळीकडे या लेबर्स लोकांसाठी. हां, इथून पण मग ते साबून बिबूनचा उपयोग करून तसंच टाकतात. त्यांना देताना पण तसं प्रकारच्या व्यवस्था करा ना. तर म्हणजे ते वी आर कन्सिडरिंग इट ॲज अ मिक्स्ड एफ्लुएन्स एव्हरीवेअर, नॉट ॲज अ प्युअर सिवेज. म्हणजे आपला जेव्हा आपण ट्रीटमेंटचं जे करतोय तर इन दॅट वी आर नॉट ट्रीटिंग इट ॲज अ प्युअर सिवेज, वी आर ऑल्सो कन्सिडरिंग इट ॲज अ मिक्स्ड ऑइल अँड गॅस ग्रीस. हां, नाही आणि आपला जो हॉटेल बिटेल सगळ्याचंच आला याच्यातच. आपण जे सॅम्पल घेतलेलं मॅडम प्रत्येक ठिकाणचे 8 ते 9 ठिकाणी आपण स्टार्टिंगला घेतलेले आहेत. परत कॉन्ट्रॅक्टरला पण घ्यायला लावले. त्याच्यामध्ये जे काही आढळलं आपल्याला सॅम्पल्स आढळले त्यानुसार मग ते टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करून सांगून आपण त्याप्रमाणे. नाही पण हा टेक्नॉलॉजीमध्ये कसलं ट्रीटमेंट घेतलं आहे त्यांनी ह्यासाठी, म्हणजे काय चेंजेस काय होणार आहे फक्त त्या आपल्या इनॉक्युलममध्ये मेम्ब्रेनमध्ये. मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनच्या अलीकडे एनॉक्सिक टँक आहे. नाही ते एनॉक्सिक ते सोडा इक्विलंट केमिकल प्रोसेस बट दॅट इज नॉट. तर आपण शेवटी UV मधून पास करणार आहे. नाही 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 अंडरस्टँड वन थिंग. तुम्ही जे गोष्टी बोलता ना तेच आम्ही त्या दिवशी बोलायचा प्रयत्न करत होतो तुम्हाला. ट्रीटमेंट म्हणजे काय. आता ट्रीटमेंट जेव्हा आपण बोलतो ना तर ह्याच्यात जो हे येतात सिवेज येत आहेत किंवा काही मिक्स इफ्लुएन्स जे येत आहेत ना त्याच्या डिग्रेडेशन तुम्ही जे म्हणताय आता हा ग्रीस सेपरेट होणार हे सेपरेट होणार ठीक आहे. मी जे बोलती आहे इट इज ऑल अबाउट द डिग्रेडेशन. ओके, सो डिग्रेडेशन कोण करतो. प्रोसेसमध्ये होतो ना. नाही ना तेच तर आता म्हणून तुम्ही चुकीचा. त्या दिवशी पण BOD COD म्हणत होते.
डिग्रेडेशन करतात आपले सूक्ष्मजीव. ठीक आहे, जे तुमच्या मेम्ब्रेन आहे ना, बॅक्टेरिया डेव्हलप होतात ना, नाही एरेशन प्रोसेस नाही होत ते पण परत चुकीचं बोलताय. एरेशननी बॅक्टेरिया आपल्यासारखे हे नाही आहे ना, ह्युमन बिंग नाही आहे, ऑक्सिजन घेत नाही, त्यांना ती ऑक्सिजन लागत नाही त्यांना तयार व्हायला. तेच आम्ही तुम्हाला बार सांगतो आणि तुम्ही समजून घ्यायला मागत नाही आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या टेक्नॉलॉजी पर्सनला पण सांगा, कारण हे जे लोक आता टेक्नॉलॉजी जे देतात ना, त्यांनासुद्धा या सगळ्या बाबतीत खूप सारा माहिती नाही आहे. त्यांनी पण ऐकायला पाहिजे, शिकायला पाहिजे. कारण तुम्ही जे म्हणता ना बॅक्टेरियाज कॅन ग्रो, आपण एरेशन केलं की बॅक्टेरिया ग्रो होते. बॅक्टेरिया ऑक्सिजन घेतं का? तुम्ही कुठे वाचलं आहे का? तुम्ही किती शिकले तर तुमच्या शाळेत पण कधी पण मायक्रोब्स कुठला ऑक्सिजन घेतो का? हां, ते जे आता तुम्ही BOD COD म्हणताय ना, दॅट इज द प्रोसेस. म्हणजे जे ब्रेकडाऊनचं जेव्हा केमिकल हे होतं ना, केमिकल ऑक्सिडेशन आणि जे केमिकल ब्रेकडाऊन जे होते, कारण ही ॲज अ बायोरिॲक्टर आहे, केमिकल ब्रेकडाऊन जेव्हा होते त्याच्यातनं जो ऑक्सिजन जेव्हा तो प्रोसेसमध्ये जी ऑक्सिजन एक ह्या मटेरियलला तोडलं ते दुसरा मटेरियलला घेणं, म्हणजे तिथे ती जी त्यांच्या जो हे सिम्फनी होते त्यातनं जी ऑक्सिजन बाहेर येते, दॅट इज व्हॉट इज यूज बाय मायक्रोब्स. नॉट तुम्ही जे एरेशन करून आणि म्हणता मल्टिप्लिकेशन होतं, तसं होत नाही. म्हणूनच आमचा बार आग्रह आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या पूर्ण स्टाफला घेऊन बसा, कारण तुम्ही कन्सल्टंट असल्यामुळे तुम्हाला हे सगळं समजणं गरजेचं आहे. मग कुठला कॉन्ट्रॅक्टरला आणायचा, कुठला राईट पद्धत द्यायचं, हे सगळं समजून घेणे आवश्यक आहे. नाहीतर बघा काय उपयोग. आता तुम्ही पण जेव्हा हे करणार ट्रीटमेंट आणि ट्रीट करून जेव्हा पाणी सोडणार असंच दिसणार, त्याच्यापेक्षा काही छान दिसणारच नाही. मग काय उपयोग असं ट्रीट करून जर असंच होणार आहे.